मराठवाड्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता मुंबईमध्ये सुद्धा धडक दिली आहे। मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। आज आणि उद्या मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या काळामध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा कायम राहणार आहे। तर उद्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। 30 आणि 1 ऑक्टोबरला सुद्धा पावसाचा जोर कायम असेल। 2 दिवसांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर कोणत्या भागामध्ये कोणता अलर्ट दिलेला आहे आपण ग्राफिक्स मधून पाहूयात। तर आपण पाहतोय कोणत्या भागात कोणता अलर्ट दिलेला आहे। पुणे, नाशिक, अहिल्यानगर। तर रेड अलर्ट कुठे दिला आपण पाहतोय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे। तर ऑरेंज अलर्ट दिला आहे पुणे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, धाराशिवला। तर आपण हे दृश्य पाहतोय, हे ग्राफिक्स पाहतोय, कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे ते आपण जाणून घेतोय। तर येलो अलर्ट दिलाय छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिवला। तर मुंबई संदर्भातल्या पावसाचे अपडेट्स घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे। आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळेल, रेड अलर्ट दिलेला आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? श्वेता, तसं म्हणायला गेलं तर दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी हा ऑक्टोबर हीटला सुरुवात होते आणि मुंबईकरांना घामाच्या धारांना सामोरं जावं लागतं। परंतु यावर्षी मात्र वेगळं चित्र आहे। अजून देखील पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही आहे। मी दादर परिसरामध्ये आहे आणि दादर परिसरामध्ये देखील दादर असू दे, वरळी, सायन, परळ या भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस कोसळताना दिसून येतोय। सुदैवानं रस्त्यावरील वाहतूक असू दे किंवा रेल्वे वाहतूक ही सुरळीत आहे। कुठेही पाणी साचण्याच्या घटना ह्या अद्याप घडलेल्या दिसून येत नाही आहेत। आणि त्याचबरोबर हायटाईड ही दुपारी असल्यामुळं देखील काहीसा दिलासा हा मुंबईकरांना मिळालेला पाहायला मिळतोय। परंतु मध्यरात्रीपासून हा जास्तीत जास्त पाऊस कोसळतोय। रात्रीपासून मोठ्या प्रमाणात हा पाऊस कोसळतोय, मुसळधार पाऊस कोसळत आहे। प्रामुख्यानं मुंबईच्या आणि त्याचबरोबर आसपासच्या उपनगरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई महापालिका प्रशासन हे सतर्क झालेले आहे। अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचतंय, त्या ठिकाणी जे पंप लावले गेलेले आहेत ते सुरू केले गेलेले आहेत। काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना ज्या आहेत समोर येत असल्या तरी कुठेही वाहतुकीवर परिणाम अद्याप झालेला पाहायला मिळत नाही। आणि ज्या प्रकारे मुसळधार पाऊस कोसळत आहे तो येणाऱ्या 2 दिवस अशाच प्रकारे मुसळधार पाऊस राहील अशा प्रकारची एक शक्यता भारतीय हवामान विभागाने देखील दर्शवलेली आहे। श्वेता, अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।